एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले में यूपी बिहार ले ले। एक चुम्मा तू मुझको उधार दे दे। यूपी बिहार म्हटलं तुमच्या खिशातच पडली आहे. एक सिलेंडर सांगून राहिली ते नाही होऊन राहिलं. आणि इथं इथं गाणे म्हणून राहिले कामाचे ना धामाचे. चवाचे ना धावाचे गाणे म्हणून राहिले. इथं सिलेंडरचा तालजोड लावा म्हणतो तर ते नाही होऊन राहिलं त्याच्याकडून. हे पाय सुशिला, आता काय करू मी? सगळेने विचारलं, म्हटलं सगळे विचारलं, कोणाच्या घरी एक्स्ट्रा सिलेंडर नाही आहे. मग काय करतो आता? आणि आपला नंबर यायला आहे उशीर. नंबर लावला ना, आणि त्या एजन्सीमधून तो काही देऊन नाही राहिला. मग काय करतो सांग आता? तुला म्हणून राहिलो कसाही चुलीवर करून घे. कसाही करून घे 5-6 दिवस, पाहू मग नंतर भेटणंच. 5-6 दिवस करता करता म्हटलं तुम्ही आतापर्यंत 15 दिवस होऊन गेले. मला म्हटलं चुलीवर स्वयंपाक करायला लावून राहिले. हे काम नाही ना धाम नाही. आता मी करतच नाही म्हटलं. आता 2 दिवसापासून तसाही नाही केला मी स्वयंपाक. आताही करत नाही. जा तिकडे खा मस्त डबल रोटी खा तिकडे. आणि डबल रोटीसोबत जे वाटते तुम्हाला चटणी किटणी ते खाऊन घ्या. आता करत नाही मी स्वयंपाक किंपाक काहीच. चुलही म्हटलं तर चुली काय तुमचे काळे किडे आणता का वावरातून? काहीच तर नाही आणत. वावरात तर जातही नाही. तो कुठून आणणार मग काळ्या माळ्या? आपण ते तिकडे जाता तुम्ही ट्रॅक्टरवर, तर म्हटलं तिकडून तरी आणा थोडंसं आपलं. थोडंसं इंधन आणलं तर चाललं. 2-3 काड्या मोडल्या का चाललं घेऊन. ट्रॅक्टर रस्ता ठेवा लागते तर ते नाही होत तुमच्याकडून. आणि तुम्ही सांगा बरं विकतची गाडी पुरते तरी काय? एवढी येते म्हटलं. 1 किलो गाडी आणली तर 1 टाईमचा स्वयंपाक नाही होत. चांगलं तरी वाटते का ते? 1 किलो घे नाही चांगलं नाही वाटत ते. गवऱ्या होत्या हे आता खतम होऊन गेल्या. आता म्हटलं इंधन काडी काही आहे नाही घरी. आणि तसं मी चुलीवर काही करणार आहे नाही. घर काढ होते. तुम्ही सिलेंडरचा तालजोड लावा. इथं काही येल नका पाडू. कशा गोड गोड गोष्टी करून तुम्हाला माहीत आहे. तुम्ही फक्त माझ्या मूड सारखा करून राहिले, बाकी काही नाही. पण तुम्हाला काय आहे? मला राहा लागते म्हटलं घरात. किती वेळा काम पडते सिलेंडरचं. कोणी जोडून घ्या ना. ते म्हणते सिलेंडरवाले म्हणते अर्धा तुकडा पाव तुकडाही देते ना म्हणते. थोडंसं उरलं गिरलं तर ते आयटच भरते तर त्याला मागून पहा. अहो सुशीला, तुला काय वाटते मी कोणाला मागितलं नसून काय? आता एवढे दिवस झाले मागितलं नसून काय? मी सगळीला मागून पाहिलं, म्हटलं कोणीच द्यायला तयार नाही आहे. सगळीला असं वाटून राहिलं का भेटते का नाही भेटत नंतर. आणि ज्याच्या घरी 2-2 आहे ना ते नाही देऊन राहिले. काय करू आता? मी तर लयच म्हटलं परेशान झालो आहे सिलेंडरच्या यानं. एक तर म्हटलं तू स्वयंपाक करून नाही राहिली घरी. 2-4 दिवस मुरमुरे खाऊ घातले आणि आता फक्त त्या डबल रोटीवरच राहू देऊन राहिली. काय करावं तो? पोट नाही भरून राहिलं ना काही नाही. तो मैदा खाल्ल्यानं मग पोट जाम होऊन जाईल. जाम होऊन जाईल ना. चांगलं होऊन मग खाण नाही हागान नाही. बसला राहणे एका जवळ एका जागी. आणि का 2-3 दिवसापासून कामावर नाही चालले, काही नाही चालले. काऊन नाही चालले तुम्ही कामावर? अजून करता काय घराचा धिंगाणा तुम्ही? तुम्हाला माहीत आहे ना 2-3 दिवस घरी राहिलं तर किती आफत पडून जाते. आणि आता तुम्ही कामावर काऊन नाही चालले पहिले मला हे सांगा. हे पाय सुशीला, आता कामावर कसा जाऊ मी? आता त्याच्याकडे चाललो होतो मिस्त्री काम करायला. तर ते गाडीनं जा लागते. पेट्रोल काही भेटून नाही राहिलं म्हणते. तो काही नेऊन नाही राहिला. आणि आपल्याला जायचं आहे तर पेट्रोल टाका लागते. आणि पेट्रोलची लाईन किती आहे? सारा दिवस तू तिथं चालला भरता. म्हणून काही गाडीत पेट्रोल टाकलं नाही. आणि मग नंतर त्याला ट्रॅक्टरवाल्याला विचारायला गेलो तर तो म्हणे डिझेल नाही आहे म्हणे. सगळं पेट्रोल डिझेलच्यानं सारं थांबलं आहे. म्हटलं काम काय करावं आता? कामवाली आणि जे इच्छे लोक आहेत हे बाहेर पलायन करून राहिले. त्याच्याने काम नाही भेटून राहिलं. काय करावं काही समजून नाही राहिलं आता. सिलेंडरही नाही आहे, पेट्रोलही नाही आहे, डिझेलही नाही आहे. कसं तालजोड लावा जीवनाचा तो? आणि आपल्या इथं तसं आहे 2-4 दिवस घरी राहिलं का बस अंगावरच येऊन जाते सगळा काही खर्च. हो ना, मी तेच म्हणून राहिली. आता पहा ना तुम्ही सिलेंडरचं तर काही तालजोड लावून नाही राहिले. आणि त्याच्यात म्हटलं या खर्चही तुम्ही 2-4 दिवसापासून घरातच आहे. पहा ना जरासं मंडीत जाऊन पहा ना. भाजीपाला भेटून राहिला म्हणते ना स्वस्त. गाडी गिड्या बंद आहे तर भाजीपाला स्वस्त झाला म्हणते. पहा ना एखादी गाडी काढा. काय होते कोणते काम करावं लागते. पोट भराशीन गरज आपल्याला. पहा एखादी गाडी लावून पहा. पाहतो करत लागूनच म्हणा काही ना काही. पाहतो एखाद्याला विचारतो गाडीचं कसं काय भेटून राहिलं तर आणि करतो. आलो एकदाचं घरी. मंदा कुठे गेली काय माहीत. मंदाजवळ म्हटलं कपडे धुवून देतो. आता 4-5 दिवस तिकडेच होतो तर सगळे कपडे आणले म्हटलं तिकडून भरून. जागा नव्हती ना काही नव्हती. आता रूम केली असती तर रूमचं किती भाडं द्यायला लागलं असतं. म्हणून त्या टोलीतच झोपलो. सगळे कपडे खराब होऊन गेले. 2-3 ड्रेस नेले होते ते पूर्ण खराब होऊन गेले. आता हे धुवायला देऊन देतो मंदाजवळ. आणि मी तिला म्हणतो पाणी टाकून दे. तसं तर मी ते अबोला ठेवून गेलो होतो तिच्यासोबत. पण जाऊ दे आता काय अबोला झाले 4-5 दिवस झाला डोकं थंड. आता देऊन देतो. आता काही अबोला फबोला ठेवत नाही. आणि तिच्याही लक्षात आली असन गोष्ट. सुधारली असन ते असं वाटते मला. आता देऊन देतो तिला कपडे. नांगोळ्याला पाणी टाकून दे म्हणत. त्याच्यानंतर मस्त चहा पितो पहिले, नंतर जेवण करतो. डोकं इला भनभन करून राहिलं. आणि किती काही जागती चहा पिलो आणि काही झालं तरी घरचं खर्चच राहते. ना चहानं मन भरते बाहेरच्या, ना जेवणानं मन भरते. जसं आपण घरी पोट भरून जेवतो तसं काही बाहेर भेटतच नाही.
पहिले इले आवाज देतो मी मंदाले. मंदा, मंदा. अरे पिंट्याचे बाबा आले वाटते. आले का तुम्ही? आम्ही म्हटलं वाट पाहून राहिलो तुमची कालपासून आणि आता आले तुम्ही. काहून काय झालं होतं? कुठं अटकले होते? आता बाहेर गेलो का एक ना एक काही ना काही अडचण येतेच. आता निघायचं म्हणून राहिलो होतो तर त्याच्यातलं डिझेल संपलं होतं. मग त्या लाईनी तुबरा लागून गेलो. आम्हाला वाटे का पहाटे पहाटे होऊन जाईल, पण कायचं रात्रभर लाईना चालू होत्या म्हटलं पेट्रोलच्या जागी, पेट्रोल पंपावर. मग एवढं मोठं वाहन, मग काय ते निघाले काही भेटलंच नाही तिथून, म्हणून उशीर झाला. मी काय म्हणतो, हां बोला ना. मी काय म्हणतो, हे पाय ह्या थैलीत नाही का मग कपडे आहे, धुवाचे आहे ते महिलेच कपडे आहे. हे कपडे घे तू आणि एवढे कपडे धुवून टाकून देजो. चांगलेच हे झाले म्हटलं, खराब झाले ते कपडे. आता तिथं झोपा की पहिले जागा नव्हती, त्या टॉलीतच झोपलं आम्ही, सगळे खराब होऊन गेले. आणि माझ्यासाठी नाही का पाणी ठेव तू, पाणी ठेवून दे, मी आंघोळ करून घेतो. म्हणलं कसं कसं अंग लागून राहिलं, जराशे हातपाय तरी मोकळे होईल. गेलो तेव्हापासून आंघोळ करायला भेटली ना, काही करायला भेटलं. आणि त्याच्यात ऊन एवढी, पूर्ण घाम होऊन जाय माणूस. मी काय म्हणतो, पहिले पाणी ठेवून दे. मी पहिले आंघोळ करून घेतो आणि नंतर नाही का माझ्यासाठी चहा आणि जेवायचं पाय काय येतं. हो हो टाकून देतो, मी पाणी टाकून देतो. घरचे कुठे गेले तर? कुठे जाणार आहे हो? पियुष गेला त्याच्या ऑफिसवर आणि त्या दोघी जावा आहे यंत्र कामं करून राहिले असं. कुठे सगळं करतच आहे. जा ना तुम्ही, मी पाणी टाकून देतो. जरासे तुम्ही पहिले पायावर पाणी टाका. पाणी टाकून देतो, आंघोळ करून घ्या. मी कपडे धुवून देतो राधिकाजवळ, राधिका धुवून ठेवून देते. बरं, पाणी काही गरम करू नको, तसंच टाकून दे. थंड पाण्यानंच करतो मी आंघोळ. तसं पूर्ण घामाने चिमून चालू मी आता काही गरम पाण्याने धुवत. तसंही म्हटलं उन्हाळा लागला. आता काय गरम पाणी केलं का वरतूनही गरम आणि खालतूनही गरम आणि सारं गरमच लागते. मग ते वापा निघते अंगातून. बस थंड पाण्यानंच करतो आंघोळ आणि निघतो. बरं. आता हे एवढे मोठे कपडे आहे, हे ना तर थैली भरून आणले कपडे. आणि 4-5 दिवसाचे कपडे चांगलेच निघाले असेल ना. चांगलेच कळकले आहे म्हणते कपडे. तिला म्हणून चांगला सर्पकार टाक म्हणून आणि भिजू टाकून दे म्हणून 1-1.5 तासासाठी, आणि नंतर धुवून टाकून दे. आता लवकर धुवून टाकून देईन तर त्याच्यावर मग जास्त डाग हे नाही होत, नाही तर मग डागही नाही निघत तिकडे. जाऊ दे, आता तिला देऊन देते हे कपडे. आणि मी पाहतो तेले काय लागते काय नाही. अरे पण हे तर अंतर केले. अरे 15 तर रश्मी आहे. विचारांत काय सांगू तेले आता. आताच कामावरून आले, बाहेरून आले. एवढं काम निपटवलं मशीनचं. आणि आता काय सांगू तेले. तेले धक्काच लागून जाईल, मग अजून टेन्शन येऊन जाईल. कसं करू आता. हे ठेवतो थैली इथंच, नंतर देऊन देईन राधिकाजवळ कपडे. पहिले पाहतो तिकडे जाऊन. मलाच थकली आता, मोबाईल पाहू ना लस थकून गेली. आता काय करू. सकाळपासून काही काम नाही ना धाम नाही, कुठे जाणं नाही ना कुठे येणं नाही. आता म्हटलं तिकडे जर गेली मी तर माझ्या वहिनी विचारन ना मला, असं कहून तसं कहून. म्हणून नाही काय मनच नाही केलं तिकडे जाले. मग म्हटलं आता काय करू. मग खोलीतच बसून राहिली. पण आता लय झालं, बसल्या नाही सारी पाठ दुखून राहिली. आता जराशी जातो तिकडे हॉलमधून एक चक्कर मारून येतो. लय वेळची बसली आहे ना आता बोरही होऊन राहिलं आणि भूकही लागली. आता काल तर दिलं होतं आईनं जेवण आणून इथंच, ताट आणून दिलं होतं. पण आज थोडी ना देणार आहे, आज तिकडेच जा लागून जेवण करायसाठी. भूक लागल्यासारखी होऊन राहिली. आता जातो पहिले जेवण करून घेतो. काल ना राधिका वहिनीनं मस्तच भाजी केली होती, मला तर लय आवडली. मी तर पोट भरून जेवली. तसे सकाळपासून काही जेवण केलं नव्हतं. मस्त भेटलं आहे तो इथं, खाऊन घेतलं पोट भरून. आता जातो तिकडे, पाहतो काय बनवलं तर. आता हे चांगलंच बनवलं असेल काही ना काही. अरे रश्मी. बाबा. अरे बाई, कशी काय आली तू? कोणासोबत आली? ते बाबा माझ्या सासूसोबत. हो काय, सासूसोबत आली? बरं झालं आली तर. होळीत आली नव्हती ना तू? बरं झालं चक्कर मारला तर योग. चांगलं आहे. कसे आहे बे घरी सगळं कसे आहे? चांगले आहे ना बाबा, चांगले आहे. पिंटूचे बाबा. अरे म्हणता, त्या सांगितलं नाही रश्मी आली म्हणून. मी तिकडून आणलं असतं काही ना काही, फोन लावून सांगायला पाहिजे होतं ना मला. तिकडून येता काही ना काही आणलं असतं सोबत. फ्रूट गिफ्ट म्हणा, काही खा प्याचं आणलं असतं. आता पोरगी आली घरी एवढ्या दिवसाच्या नंतर तर सांगायला लावतं लागत काय. या पियुषने सकाळी फोन केला, त्याने सांगितलं का रश्मी आली म्हणून. खाली हात येऊन गेलो मी. नाही तेव्हा मार आणतो तिकडून, आणि आज काहीच नाही आणलं, थकून गेलो होतं तर. जाऊ दे, आता जाईन ना मी मार्केटात जाईन ना, त्याच्यासाठी आणन काही. हो आणजा ना, आणजा. पण पहिले जा तुम्ही आंघोळ करून घ्या. हो पहिले आंघोळ करून घेतो, जेवण करून घेतो आणि थोडा वेळ आराम करतो. आणि नंतर जाईन तिच्यासाठी काहीतरी आणाले. आता एवढ्या दिवसाच्या नंतर पोरगी आली, काहीतरी आणतो तिच्यासाठी मार्केटातून. आई कसं वा आता. बाबा काय म्हणून. हो रश्मी, सध्या तू काळजी नको करू. सध्या मी त्याला काहीच नाही सांगत. आता म्हटलं 4-5 दिवस बाहेर राहून आले ते. त्याची काही तब्येत बरोबर नाही वाटून राहिली. बाहेरचं खाणं, बाहेरच झोपणं. घरचंच होते किती म्हटलं तरी. आता त्याला थोडा वेळ आराम करू देतो. आंघोळ झाली, जेवण झालं का त्याला आराम करू दे. संध्याकाळी सांगू काय आहे तर. सध्या काही ते टेन्शन देत नाही. सध्या बाहेरून आले, त्याचा मूड कसा आहे कसा नाही, तसा तर चांगला वाटून राहिला. पण अजून टेन्शन घेऊन तुम्ही बाबा. त्याला नंतर सांगत मी चांगलं शांत दिमागानं. आता कसे आले कसे नाही तिकडून आणि त्यानं ओरडत बसा.
तुला तर माहिती आहे तुझ्या बाबाचं. हां तुझ्या बाबा म्हटलं भलताच विचार करते कुकरच्या कुकडे, आपल्यासारखे थोडी नाही ते. ते करू ते आंघोळ गिंघोळ, पाहू मग विचार करू नंतर. आणि तुला गेले भूक इतकी लागली काय? हां किती वाजून राहिले आता? हो नाही भूक तर लागली, मी तोच विचार करून राहिली होती. आता म्हटलं तिकडे येतो म्हटलं हॉलमध्ये, वहिनीनं स्वयंपाक गिंपाक केला असेल म्हटलं आणि जेवण करून घेतो म्हटलं. तर तेवढ्यात बाबा चाले अंदर. चला आता तुझे बाबा येते आंघोळ करून, आपण सगळे जेवण करून घेऊ. तिनं राधिकानं आणि पूनमनं स्वयंपाक बनवला, पटकीने जेवण कर आणि इकडे येऊन जाजो. समोर समोर राहशील तर अजून ते बाबा काही ना काही विचारत बसन. जेवण घेऊन कर जाऊन खोलीत येऊन झोपून जाजो. विचारलं तर मी सांगून देईन आराम करून राहिली म्हणून, तब्येत बरोबर नाही आहे म्हणून सांगून देईन. आणि मग मी त्याला सांगतो आरामशीर वेळ भेटला तर. हां वेळ पाहा लागन ना, नाही तर तुझ्या बाबाचं तर टेम्परेचर पहिले हाय राहते, तुला तर माहीत आहे. मग त्याला तूच चुकी दिसते नेहमी. तर नंतरच सांगन मी त्याला. सध्या कामावरून आले, राहू दे थोडंसं. बरोबर आई, येतो मग मी तिकडे जेवण करायसाठी. निघतो आता बाबा गेले आंघोळीले. तू त्याला कपडे गिपडे दे, मी निघतो आणि बसतो तिथं हॉलमध्ये जाऊन. बरं जाय. झालं बाप्पा आता एकदाच स्वयंपाकही निपटला. आता फक्त म्हटलं कपडे आहे आणि ते उरले सुरले तेवढे भांडे आहे. आता काय मी राधिका ताई आता जेवण करते काय तर, आणि नंतर मग कपडे आणि भांडे घासून घेऊ. हे नाही का दोघी मिळून? ते घासून देते मी, धुवून टाकतो. दोघं मिळून केलं ना तर लवकर लवकर कामं होऊन जाते घरचे, तशी लवकर होऊन जाते. पण ते आज म्हटलं जरासा वेळच झाला, बसून गेलो होतो गोष्टी करत. सकाळी तर राधिका ते लवकर सुटला म्हणा, पण बसलो होतो गोष्टी करत तर उशीरच होऊन गेला. स्वयंपाक केल्याच्या नंतर गोष्टीत. पण आता काय मी जेवण करते पहिले, का उरले सुरले कामं करून घेते तर जसे म्हणान तसे. आता जे म्हणून राधिका ते जेवण करून घेऊ, ते जेवण करून घेईन, नाही तर मग पहिले कामं करून घेईन, ते चांगलं होऊन जाते. मग नाही तर मग पोट भारी झाल्यावर नाही का जीवावरच येते कामं करायच्या. अरे पण हे थैला कोणाचा होय? नवीनच दिसून राहिला. कोण ठेवला काय आहे थैल्यात? अरे याच्यात तर कपडे दिसून राहिले आणि किती मैले कपडे आहे याच्यात. कोणाचा होय या थैला? राधिका ताई, राधिका ताई. काय झालं पूनम, आवाज दिला काय? हो राधिका ताई, मीच दिला ना आवाज. म्हटलं हे थैली कोणाची आहे म्हटलं, एवढी मोठी थैली आणि याच्यात म्हटलं पहा किती कपडे आहे म्हटलं, मैले कपडे आहे. कोणाचे कपडे आहे काय मी इथं ठेवली होती टेबलवर. तर तुम्हाला विचारतो म्हटलं कोणाची आणि कोणाची नाही तर. दाखव इकडे. हां पहा ना. हो हे काय, हे तर मामाजीचे कपडे दिसून राहिले. मामाजी आले वाटते. पाय बरं, पहाटेपासून वाट पाहून राहिली होती मी मामाजीची. मामाजी आता आले. हो काय राधिका ताई, मामाजी आले आहे ना? पण दिसले तर नाही व. इथं थैला ठेवला असं आणि गेलं असं ते खोलीत, है नाही काय? राधिका वहिनी, काय झालं रश्मीताई? राधिका वहिनी म्हटलं भूक लागली ना जोराशी. काय बनवलं असेल तर द्या ना ताट वाढून, मी जेवण करून घेतो. आता लय जोराने भूक लागली. मी काय मी आंबट बेसन आणि पोळ्या बनवल्या ना. आंबट बेसन आणि पोळ्या? काहून राधिका वहिनी, तुम्हाला माहित आहे मी खात नाही म्हणून आंबट बेसन. आता कसं, आता काय खाऊ मी? मला तर लय जोराने भूक लागली. असं करा तुम्ही माझ्यासाठी नाही काय साधं बेसन करून द्या, मी साधं बेसन खाऊन घेतो. आंबट बेसन खाल्लं नाही जात माझ्याकून, माझ्या दातच आणते. अहो रश्मीताई, आताच तर आम्ही किचनमधून बाहेर आलो, अजून आम्हाला किचनमध्ये धाडता काय? आता खाऊन घ्या थोडंसं. लोणचं आहे, जरासं लोणचं घेऊन घ्यायचा आणि जरासं खाऊन घ्या. मग संध्याकाळी तुमच्या आवडीचीच भाजी करण म्हटलं, जे तुम्हाला आवडेल ते. आताच निघालो ना स्वयंपाक खोलीतून, अजून धाडता काय? पहिलेच एवढी गरमी होऊन राहिली, म्हणून नाही करत स्वयंपाक खोलीत उभं राहिले. कशा आहे बरं राधिका वहिनी तुम्ही? एवढ्या दिवसाच्या नंतर तुमची नणंद आली म्हटलं. तुम्ही तिले पोट भरून जेवू नाही घालू शकत? काय कामाच्या अशा बाप्पा, अशा भावसाया कोणत्या कामाच्या? नाही मला पाहिजे म्हटलं. आता मला पहिले बेसन करून द्या तुम्ही, मी पटकिरी जेवण करून घेतो. काय झालं आता? काय झालं? काहून अशा उभ्या? जा ना पटपट जेवायची तयारी करा ना. ताटं गिटं काढा ना. ते बाबा आले म्हटलं. राधिका, मामाजी आले आणि जाय पटकिनी ताटपाट त्याच्यासाठी, त्याला भूक लागली म्हणते आणि नंतर चहा करून देतो त्याला. हो काय? आले मामाजी. ना मला वाटलंच होतं तरी, त्याचे कपडे दिसले नाही या थैल्यात, तर मी म्हटलं आले म्हटलं मामाजी. हो आले ते, आणि म्हटलं त्या थैल्यात म्हटलं कपडे द्यायचे. आता 4-5 दिवस तिकडेच होते ना, तर आता कपडे निघाले द्यायचे. आता म्हणते तिथं काही जागा गिका नव्हती म्हणते झोपाले, आणि त्याला खोल्या गेल्या करणं पुरते काय म्हणून नाही का ते टॉयलेट्समध्ये झोपून राहिले म्हणते, ट्रॅक्टरच्या टॉयलेट तिथं झोपून राहिले होते. मग त्याचे कपडे चांगलेच खराब झाले, ते लय डागू गिकाय त्याले. आणि त्या मशीनीला काम करून राहिले असेल तर तिथे उभी असेल ना, तर ऑइलची डाग लागली म्हटलं. आता तू काय कर, पटकीने पहिले त्याला मुरू टाकून दे. ते बाबा येईपर्यंत मुरू टाकून दे, आणि काय म्हणते ते मुरून जाते चांगले, मग लवकर निघून जाते. आणि ते मशीनीत नको टाकजो, तशी तर आपल्या इच्छी मशीन चालूच नाही म्हणा. चालू केलीच नाही तिला, आणले तेव्हापासून. पण म्हटलं हातानच धुईते सगळे कपडे, नाही तर मग पांढरे पायशीनं टाकून देशील मशीनीत. आणि त्याच्यात अजून मैल पकडून घेते म्हटलं, काही चांगले इंग्लंड निघत त्याच्यात कपडे, हातानच बरे निघते. आते बाई, आता तुम्ही म्हणून राहिल्या का पहिले कपडे टाकून दे, मग म्हणता का पहिले ताट वाढून दे. आता एकटी राधिका ताई पहिले कपडे टाकायला जाईन का ताट आणून देईन? कायले एकटी आहे ते, तू नाही आहे काय? कपडे तू टाकून दे, ताट ते आणून देईन. जेवायला ते देऊन सगळे, दोघे मिळून करून घ्या ना, पटापट होऊन जाते.
वाट पाहता पटापटा करून घ्या, निपटून जाते. आणि तशी म्हटलं ते मामाची लय जोरानं भूक लागली. ते पहिले तर जेवणच केलं असतं त्यानं, पण त्याला ते कचकच लागून राहिलं ना. ते एवढ्या दिवसापासून आंघोळ नाही ना काही नाही. तर म्हणे पहिले म्हणे आंघोळ करून घेतो म्हणे, जरासं अंग हलकं होऊन जाते म्हणून ते आंघोळ करायला गेले. पहिले नाही काय तू ताट आणून दे राधिका, आणि तू कपडे घेऊन जाय, तू कपडे टाकून ते मुरासाठी. पण का बाई म्हटलं येईन आंबट बेसन आणि पोळ्या केल्या, आणि तुला तर माहिती आहे मी आंबट बेसन खात नाही म्हणून. त्या येईला सांगितलं कोण नाही का मी खात नाही, साधं बेसन करायला लागत होतं. अहो रश्मी ताई, आपल्या घरी आता साधं बेसन कोणीच नाही खात म्हटलं. कोणाला नाही आवडून राहिलं साधं बेसन, आणि आम्ही तर बिलकुलही नाही खात. आम्ही तर इटून गेलो साधं बेसन खाऊ खाऊ. आणि एखाद्या वेळेस केलं ना तर मग आम्ही आंबट बेसनच करून राहिलो. सगळे खाते चवीनं चांगलं आंबट आंबट. साधं बेसन कोणी नाही खाऊन राहिलं. नुसतं एक दिवसाच्या आड बेसन 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 आम्ही किटायला होतो म्हटलं त्याला. पण आई हे नाही खात तर मी तर खातो ना, मला नाही आवडत ना आंबट बेसन. म्हणा राधिका वहिनीला म्हणा, नाही तर पुनम वहिनीला सांग म्हणा माझ्यासाठी म्हणा जरासं साधं बेसन करून द्या म्हणा, मला लय जोरानं भूक लागली हो. हो काय, आता पाहि राधिका असं करणं, एखादा कांदा काप, 2-3 मिरची टाक, भातच होऊन जाते साधं बेसन. आणि जास्त काय हे जरासं करून देईल एखादा प्लेट भर, तिचं होऊन जाते, निपटून जाते तेवढ्या ह्याच्यात. इले करून दे बरं पहिले, नंतर सगळ्यासाठी ताटा आण. मग पण सासूबाई आता राधिका वहिनी काय काय करन म्हटलं, मी तिकडे कपडे मुरू टाकन तर राधिका वहिनी ताटाही आणन आणि बेसनही करन. आणि हे रश्मी ते काय करणार आहे इथं उभं राहू? रश्मी ताईला कोणते कामं केले सकाळपासून, काहीच नाही केलं. आता त्या इथं राहून राहिल्या तर जरासं इकडे तिकडे हलवलं तर काय होते. आता सगळ्यासाठी स्वयंपाक तर झाला. आम्हाला माहीत राहिलं असतं तर तेव्हाच हातातल्या हातात करून टाकलं असतं आम्ही. पहिले तर खात होते ना. आता काय झालं येईल आंबट बेसन खासाठी. आणि नाही खाऊन राहिला तर जाऊ द्या, नाही खाऊन राहिला तर आता म्हणा त्याला स्वतःच करून घ्या म्हणा, एखादा कांदा कापा म्हणा राधिका ताईच्या ताट काढेपर्यंत, सगळे ताट वाढेपर्यंत, आणि तेव्हापर्यंत होऊन जाते गॅसवर पटकिनी. आपल्या इथं कोणती चूल वील पेटवा लागते, आपल्या इथं तर गॅस आहे. हे पाय पूनम, जेवाच्या वेळेस तू कायले टपर टपर करतो म्हणतात, टपर टपर करायले ते तुला थोडी ना म्हणून राहिली बेसन करून दे म्हणून तिला साधं. ते राधिकाले म्हणून राहिली करून देते राधिका. काय होते, सवय आहे तिला करायची. ते म्हटलं त्यासारखी नाही आहे. कोणाला नाही म्हणत ते करून देते. का बरं राधिका करून देतो ना? हो आतेबाई करून देतो ना. का बरं राधिका ताई कायले म्हणतात टपटपर करून राहिल्या तुम्ही? आता मी टरकवलं होतं ना. आता काय केलं त्यानं, रश्मी ताईनं सकाळपासून रूममध्ये तर बसल्या होत्या आणि करून घेतलं एखादा कात्या किंदा कापून तर काय होते. आणि स्वतःसाठीच करून राहिल्या ना, आपल्यासाठी थोडी ना करून राहिल्या. कायले हो म्हटलं तुम्ही, घ्या आता मी तर नाही करू लागत, करा तुम्हीच जा. आता कसं हो म्हटलं, आता मी तुम्हाला काहीच नाही बोलत. चांगल्या टरकून राहिली होती म्हटलं तर टरकूनही दिलं मला, आहे नाही काय. आता ते एवढं मोठं काम करून तिथून निघालो. एक तर गरमी अशी होऊन राहिली तिथं का बस रे बस. एखादा फॅन घेऊन लावा लागते तिथं किचनमध्ये, तेव्हा कुठं बरं वाटते. सकाळचा नाश्ता करा, चहा पाणी करा, त्याच्यानंतर जेवण बनवा. तिथं उभ्या राहू म्हटलं सारे पायात गोळे येऊन जाते आणि गरमी वरतून होते. आता करू त्या लागत होतं त्याला. तुम्ही नाही म्हटलं असतं ते केलंच असताना त्यांना स्वतःच्या हातानं, तुम्ही हो म्हणून दिलं. तुमचं काय करावं काय माहीत. जाऊ दे ना पुन्हा. आता त्याचा म्हटलं आता पहिलाच तर दिवस आहे. काल आल्या तर बाहेर तर नाही निघाल्या त्या, आजच आल्या. आता पण एक दिवसही पचून नाही राहिल्या म्हणून. येली एवढी खटून राहिली म्हणून माझी पोरगी म्हणून चांगली नाही वाटून राहिली. अजून म्हटलं 17 गोष्टी करन. तशी मामाची आताच आले, आताच फालतूच त्याच्यासमोर अजून कटर चालू करतं काय. त्याला जेवण घेऊन करू दे, नंतर पाहू काय करायचं आहे तर. आणि काय होते जरासं बेसन करण्यात काही एवढं काही चाललं नाही. सध्या घरात शांती पाहिजे. बाहेरून माणूस आला ना तर घरात कलेश नाही पाहिजे. बाहेरून माणूस कसा आहे ते कसा नाही. आता मामाजी म्हटलं 4-5 दिवसापासून तिकडे गेले होते आणि मला मामाजीची कदर नाही तर आल्या अजून कटर घरात चांगलं नाही वाटत ना. मग ते हे घे, तू कपडे घे, तू टाकून दे भिजवायला टाकून दे, नंतर आपण दोघी पिळून घासून घेऊ कपडे. त्याच्यात खूप सारे ऑइलचे टाक लागले म्हटलं कपडेले. मस्त आला गेला घे थोडंसं आणि टाक त्याच्यात, आणि सर्फ काय टाक, भिजायला टाकून दे. मी त्यापर्यंत सगळीचे ताटं काढून घेतो, त्यापर्यंत मामाजी येतेच. आणि तू कसं असं काही हे नको करत जाऊ. आता जरा असं कसं आहे, मामाजीच्या सह्यानं थोडंसं करावंच लागते आपल्याला. शेवटी बाहेरून आले ना ते, अजून करता काय, पहिलेच ते इकडून चांगल्याने गेले होते ते. दोघंचं झमकलं होतं. आतेबाईचं आणि त्याचं दाबोला ठेवून गेले होते. अजून आले नाही तर म्हणून अजून येणं लावली म्हणून कटर म्हणून मागं म्हणून. मग अशानं कसं चांगलं नाही वाटत ना. जाऊ दे, तू काही टेन्शन घेऊ नको, मी करतो ना, मी पटकीने करून देतो त्याला. नंतर उद्यापासून पाहू ना. उद्यापासून त्याचं काम त्यालाच करायला लावू, आपण नाही करू त्याचं काम. चला तर मग मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आणि आता ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली होती ना, त्यांचे सगळ्यांचे नाव घ्यायचे आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. मनीषाताई पोंदके मुंबई, वैशालीताई इंगडे फॅक्ट रायडर, हितेश डहाके, गिरीश बोडखे, सुनंदाताई दुसाने, प्रियंकाताई वानखडे, अनिताताई तायडे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, ललिताताई भरडे, चंदाताई उमरकर संग्रामपूर,
चित्राताई जावरकर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, लताताई गोरे, मीनाताई गुंडाने, शुभदाताई गोठणकर, अभि ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर, सिंधुताई डोंगरे, स्नेहाताई नागपुरे, ललिताताई वानखडे सेंदूरजना घाट. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. पण आपल्या लवकरात लवकर सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे. आपलं चॅनल मॉनिटाईज लवकरात लवकर झालं पाहिजे. तर प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाची उद्याची वाट पहा.